लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा 71 लाख लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे त्या अपात्र ठरल्यामुळे बंद होणार आहे अशा प्रकारची एक अपडेट पुढे येत आहे। परंतु तुम्ही पण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ही अपडेट पाहिली असेल, परंतु खरंच 71 लाख लाभार्थ्यांचा लाभ जो आहे ई-KYC केल्यामुळे बंद होत आहे का इतर कारणामुळे बंद होतो आहे का या 71 लाखाच्या आकड्यामध्ये काही तथ्य आहे का, हेच आपण अगदी कमीत कमी शब्दामध्ये पाहणार आहोत। म्हणजे लाभार्थीच्या मनामध्ये म्हणजे लाभार्थी महिलेच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका या व्हिडिओच्या नंतर राहणार नाही। पहिला मुद्दा तर आपण एक समजून घ्यायला पाहिजे की यापूर्वी ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आली होती त्यावेळेस 2,47,00,000 लाभार्थ्यांची संख्या होती आणि हे खरं आहे। परंतु ती संख्या कमी कमी होत गेलेली आहे, ही पण बाब खरी आहे। त्याचं कारण एक आहे की नवीन फॉर्म सुरू करण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे फक्त लाभार्थ्यांची संख्याच कमी कमी होत आणि आपल्याला दिसते आहे। आता याच्यामध्ये आणखी भर पडती आहे तर ती इतर वेगवेगळ्या कारणाने पण, आणि त्याच्यामध्येच आता एक कारण आहे ते म्हणजे ई-KYCचं। आता मुळात ई-KYC केल्याच्या नंतर बघा ज्या लाभार्थ्यांनी ई-KYC केलीच नाही तशाच लाभार्थ्यांचा खरं तर आता लाभ बंद झालेला आहे बरं का, ही बाब सर्वांनी समजून घेण्यासारखी आहे। पण ज्यांनी ई-KYC केली आणि ई-KYCच्या नंतर ते अपात्र ठरले आहेत अशा प्रकारची घटना आतापर्यंत तरी शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या या गोष्टीला स्पष्टीकरण किंवा या गोष्टीला दुजोरा मिळालेला नाही। म्हणजे ई-KYC केल्याच्या नंतर एखाद्या लाडक्या बहिणींची बघा ई-KYC मी परत सांगतो याच्यासाठी की तुम्हाला सर्व क्लिअर व्हावं, ई-KYC केल्याच्या नंतर तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे चेक केलेलं नाही। फक्त काय चेक केलेलं आहे तर शासकीय नोकर आहे का, शासकीय नोकर घरामध्ये आहे की नाही ही बाब चेक केलेली आहे। त्याच्यानंतर ज्या लाभार्थ्यांनी ई-KYCच केली नाही तर त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत ही बाब चेक केलेली आहे। पण पात्रतेच्या इतर अटी ज्या आहेत त्या ई-KYCच्या आधारावर अजून तपासण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे जर एखाद्या लाडक्या बहिणीने ई-KYC केली आणि त्याच्यानंतर ती अपात्र ठरली अशी घडण्याची शक्यता सध्या तरी नाही। मग आता आपण येऊयात मुद्द्याकडे की मग आता सध्याची लाभार्थ्यांची संख्या आहे जवळपास 1,76,00,000 असा आकडा पुढे येत आहे। मग याच्यातनं एक गोष्ट दिसते की 71 लाख, कारण 2,47,00,000 होत्या आणि आता 1,76,00,000च्या दरम्यान राहिल्या म्हणजे 71 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार थोडक्यात। परंतु इथे आपण ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की ई-KYC केल्यामुळे ही घटना घडत नाही आहे, तर यामध्ये काही लाडक्या बहिणींनी अजून KYCच करण्याचा त्यांना ऑप्शनच मिळाला नाही। म्हणजेच एकल महिला, त्यालाच आपण परित्यक्त महिला म्हणतो, त्या लाडक्या बहिणींची जर संख्या पाहिली तर ती पण कदाचित लाखोच्या घरात जाऊ शकते, त्यांना ई-KYC करण्याचा ऑप्शनच दिला नाही सरकारने। दुसरा मुद्दा, काही लाडक्या बहिणींची ई-KYCच राहिली आहे, आता काही वेगवेगळ्या कारणामुळे राहिली आहे पण मात्र शेवटी त्यांची ई-KYC करणेच राहिली आहे। त्यामुळे त्याही लाडक्या बहिणींचा जो आहे या योजनेमधून सध्या तरी नंबर कटलेला आहे। पण या दोन्ही लाभार्थी पात्र आहेत ही बाब पण समजून घ्यायला पाहिजे। एकदा KYCचं पोर्टल जूनमध्ये सुरू झालं परत तर या लाडक्या बहिणींना जे आहे परत KYC करण्याचा ऑप्शन ऑटोमॅटिक उपलब्ध होईल। पण एकल लाडक्या बहिणींच्या संदर्भात सरकार लवकरच निर्णय घेईन अशी अपेक्षा आहे। त्यानंतर बघा यापूर्वीच हा जो 71 लाख आकडा आहे तर हा हळूहळू वाढत गेलेला आहे। कसा ते पण सांगतो बघा। पूर्वी 4 चाकी गाडी ज्यांच्या घरी आहे म्हणजे 4 व्हीलर त्यांचे लाभ बंद करण्यात आले आणि त्यांची संख्या पण जवळपास 3 ते 4 लाखच्या दरम्यान होती। त्यानंतर काही लाडक्या बहिणी अशा पण सापडल्या ज्या शासकीय नोकरीमध्ये होत्या, ऑब्वियसली त्यांचे पण लाभ बंद करण्यात आले। मग हा आकडा जो आहे हा वाढत जातो, म्हणजे एकेकाळी 26 लाखाहून मग तो हळूहळू वरती जातो। त्याचप्रमाणे काही लाडक्या बहिणींचा 2.5 लाखापेक्षा वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न आहे, त्यामुळे त्यांचे पण लाभ बंद झाले मधल्या टायमामध्ये। काही लाडक्या बहिणींचे 65पेक्षा जास्त वय झाले, त्यांचे ऑटोमॅटिक लाभ बंद झाले। आता यांची पण संख्या लाखोच्या घरात आहे, त्यामुळे हा एकंदरीत 71 लाखाचा आकडा येतो आहे। फक्त ई-KYCमुळे नाही, काही लाडक्या बहिणी 2 योजनेचा लाभ घेत होत्या, जसं की संजय गांधी निराधारचा पण आणि लाडकी बहीण योजनेचा पण, त्यामुळे पण त्यांचा लाभ बंद झाला कारण एकच योजनेचा आपल्याला लाभ घेता येतो, दोन्हीपैकी एक। आणि एकंदरीत या संपूर्ण गोष्टींचा परिणाम म्हणून हा 71 लाखाचा आकडा पुढे येऊ शकतो। पण आता ह्या 71 लाखामध्ये पण अजून सरकारचं यावर स्पष्टीकरण आलेलं नाही, म्हणजे शासनाकडून हा आकडा पुढे आलेला नाही। पण इथे समजून घेण्यासारखी बाब ही आहे की 71 लाख हा ई-KYCमध्ये पडताळणी केल्याच्या नंतर झाला आहे असं नाही, तर छोट्या याच्यामध्ये आता समजा ज्यांचं वय जास्त झालं ते अपात्रच होणार होत्या, ज्यांच्याकडे 4 चाकी होती अपात्रच होणार होत्या, सरकारी नोकरीमध्ये होत्या अपात्र होणार होत्या, ज्या 2 योजनेचा लाभ घेत होत्या अपात्र होणार होत्या, आणि त्यामुळे एकंदरीत हा आकडा आपल्याला दिसतो आहे। त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की ई-KYC केल्यामुळे कोणत्या लाभार्थ्याचा लाभ बंद होत आहे तर सध्या तरी त्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही। आणि राहिला मुद्दा हा 71 लाखाचा आकडा, यावर पण अजून सरकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही। पण मात्र
नक्कीच ही बाब पण तेवढीच सत्य आहे की लाभार्थ्यांची संख्या कमी कमी होत आहे. या बाबीला पण आपण नाकारू शकत नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.